नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा एक सूचना देतो. गेला 1.5-2 महिने माझ्याकडे वारंवार अनेकांच्या मेसेज येत आहेत किंवा फोन येत आहेत किंवा निरोप मिळत आहेत की प्रतिपक्ष हे युट्यूब चॅनल तुम्ही बंद केले का, तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही. कारण आम्ही सबस्क्रिप्शन केलेलं आहे, आम्ही सबस्क्राईब केलेलं आहे, पण तरी आम्हाला नोटिफिकेशन मिळत नाही. तर मी अशा लोकांना एक विनंती करू शकतो की मला यातलं तांत्रिक फारसं काही कळत नाही की त्यासाठी काय करावं. पण एक मार्ग मला जो सुचलेला आहे तो असा आहे की ज्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचत आहेत त्यांनी आपल्या मित्र परिचितांना हे अगत्याने सांगावं की जर मला ऐकायला आणि बघायला मिळतं तर तुलाही मिळालं पाहिजे, आणि मिळत नसेल तर बाबा ही लिंक मी पाठवतो, तुम्ही मला तेवढं सहकार्य करा की अधिकाधिक लोकांसमोर माझी ही लिंक तुम्हाला आवडलं तर जरूर पाठवा. मित्रांनो, आता मी या सगळ्या निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडून नेहमीच्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे येतो. आता मंत्रिमंडळ बनल्यानंतर त्यातून ज्या अनेक ज्येष्ठांना नारळ देण्यात आला, बाजूला करण्यात आलं, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वळसे पाटील आहेत, छगन भुजबळ आहेत, भाजपचे मुनगंटीवार आहेत. हे सगळे आहेत, त्यांच्यावर चर्चा मला आता करण्याची गरज वाटत नाही. पण भुजबळांनी जो काय आपला सगळ्यात मोठा पुरुषार्थ गेल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने होता याचा दाखला दिलाय. त्यामध्ये भुजबळ म्हणतात की मी जरांगे पाटलाला एकट्याने अंगावर घेतला, आणि कोणी ते नाकारू शकत नाही. कारण जरांगे पाटील यांनी जितक्या हिरिरीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर जातीनिशी आणि जातीनिष्ठ हल्ला चढवलेला होता, जवळपास तितकाच टोकेरी आणि धारदार हल्ला जरांगे पाटील हे ओबीसी किंवा माळी समाजाचे नेते असलेल्या छगन भुजबळांवर हल्ले करत होते. जितका अरे तुरे आणि अर्वाच्य भाषेत फडणवीसांविषयी जरांगे पाटील बोलत होते, तितकीच अर्वाच्य भाषा जरांगे पाटील यांनी भुजबळांविषयी सुद्धा वापरलेली होती. आणि त्याचं कारण सरळ होतं की जरांगे पाटील हट्ट धरून बसलेत की मराठ्यांना जे आरक्षण देणार ते स्वतंत्ररित्या नको आहे, ते कुणबी या ओबीसी कॅटेगरी मधूनच, वर्गातूनच दिलं गेलं पाहिजे. म्हणजे कुणबी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं वगैरे वगैरे. आणि या सगळ्या गडबडीत आता भुजबळ नाराज आहे हा वेगळा आता विषय ठेवू. पण विधानसभा लोकसभा निवडणुकांच्या गदारोळानंतर जरांगे पाटील हे नेमके कुठे आहेत हे आता आपल्याला सामान्य माणसाला भिंग घेऊन शोधावं लागते. कुठे आहे जरांगे पाटील? इकडे आहे का? अंतरवली सराटीमध्ये आहे की आणखीन मंतरवली सराटीमध्ये आहे की तिकडे राळेगण सिद्धीमध्ये आहे? शोधावं लागतं. कारण ज्या मीडियाने, ज्या माध्यमांनी जरांगे पाटील यांना एक लोकनेता, मराठा योद्धा वगैरे बनवलं, ते सुद्धा गेले दीड महिन्यापासून जरांगे पाटील यांच्याकडे ढुंकून बघायला तयार नाहीये. काय करतायत जरांगे पाटील? तुम्हाला आठवत असेल तर विधानसभा निवडणूक असल्यामुळे आपण थांबलोय, आपण लवकरच आंदोलन सुरू करणार. जरांगे पाटील यांनी स्वतःलाच नव्हे तो उपोषण आणि आंदोलन या शब्दांना सुद्धा एक लज्जास्पद आणि निरर्थक करून टाकलेलं आहे. आता बोलताना त्यांची एक भाषा ऐकली मी की आता परत माघार नाही. मग गेल्या 1.5-2 वर्षापासून जरांगे पाटील जे जे काय आवेशपूर्ण आंदोलन करतायत त्यात त्यांनी आधीपासून ठरवलं होतं का इतकं झालं की माघार घ्यायची, इतकं झालं की माघार घ्यायची. म्हणजे प्रत्येक वेळेला जरांगे पाटील यांनी छेडलेले जे आंदोलन आहे ते मागे घेण्यासाठी होतं का, हा पहिला प्रश्न आहे. पण दुर्दैव असं आहे आपलं मित्रांनो की त्यांच्याकडे कॅमेरे आणि माईक घेऊन जाणारे जे पत्रकार असतात ते असले प्रश्न त्यांना विचारत नाही की आता माघार घेणार नाही तर आजपर्यंत जी काय अर्धा डझन 10-12 उपोषण आणि आंदोलनं केली
ही माघार घ्यायची हे ठरवूनच सुरू केलेली होती का? आणि आत्ता माघार घेणार नाही असं म्हणता, पण आंदोलन तर सुरू झालेलं नाही. कारण 25 काय ते 25 डिसेंबर का 25 जानेवारी पासून जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा करून टाकलेली आहे. मुद्दा असा येतो मित्रांनो, की आता जरांगे पाटील यांची अवस्था फार केविलवाणी दिसते. मला बघून वाईट वाटलं. कुठचंही आंदोलन जे असतं ते आंदोलन बारगळलेलं मला आठवत नाही. मी अगदी आरंभापासून जरांगे पाटील यांच्या अंतर्वली सराटीत लाठीमार झाला आणि दिवस रात्र रात्र दिवस 24 तास, महिन्याचे 7 दिवस 30 दिवस जरांगे पाटील टीव्हीवर दाखवले जात होते, तेव्हा मी परत परत एक गोष्ट अगत्याने सांगत होतो की या आंदोलनाचा गिरणी कामगार लढा होऊ नये. गिरणी कामगार लढा होऊ नये. कारण गिरणी कामगारांचा लढा म्हणजे काय? तर गिरणी कामगारांचा लढा असाच दीर्घकाळ चालला आणि तो नंतर असा बारगळला की आता त्यातले कोण नेते राहिलेले नाहीत, ते कार्यकर्ते राहिलेले नाहीत. 40 वर्ष होऊन गेलेत आणि 2-2.5 लाख कुटुंब देशोधडीला लागली. एक एक दोन दोन पिढ्या गिरणी कामगारांच्या त्या परिस्थितीतून सावरून परत आपल्या पायावर उभं राहण्यात एक एक दोन दोन पिढ्या निघून गेल्या. कुटुंब आमच्या लालबाग परळ मधली मध्य गिरण गावातली उद्ध्वस्त होऊन गेली. दत्ता सामंत राहिले नाहीत, त्या गिरण्या राहिल्या नाहीत आणि ते आंदोलन कधी मागेच घेतलं गेलं नाही. कारण तो संप बारगळला पण मागे घेतला गेला नाही. आणि ज्या प्रकारे कुठच्याही दृष्टिकोन नसलेला जरांगे पाटील हा नेता होऊन बसलेला आहे मराठा आरक्षणाचा, त्याच्या मागे आषाढभूतपणे सगळे मराठी तरुण धावत सुटले होते, तेही आता हळूहळू पांगलेत. जरांगे पाटील यांच्यावर जी चमचमाट मीडियाने उभा केला होता तो हळूहळू करून त्याची कलई गेलेली आहे, चमचमाट कमी झालेला आहे. हे सगळं करून साधलं काय हा प्रश्न असतो. मित्रांनो, कुठची लढाई कुठलंही आंदोलन अखंड चालू राहत नाही. 70 वर्षापेक्षा अधिक काळ त्या हमासचं आंदोलन चालू आहे, इस्रायल विरोधातलं. हमास किंवा पॅलेस्टाईनचा लढा चालू आहे. ते लेबेनॉन आणि इस्रायल लढाई चालू आहे, अरब इस्रायल युद्ध चालू आहे. काय निष्पन्न झालं? प्रत्येक वेळेला लेबेनॉन असो, हमास असो किंवा सिरिया असो यांच्यावर बेचिराख होण्याची पाळी आली. इजिप्तला त्याचा सगळ्यात मोठा फटका बसला, पण पुढे काही निष्पन्न झालं नाही. जे आंदोलन करताना किंवा लढाई करताना सुद्धा त्याचा एक काय म्हणतात तो आराखडा तयार असतो की कुठपर्यंत जायचं, कुठे जाऊन थांबायचं, कुठे माघार घ्यायची, कुठे हल्ला चढवायचा. इथे काही धरबंद नाही. आलं डोक्यात, चला आत्ताच्या आत्ता मी सागर बंगल्यावर चाललो, माझ्या छातीवर गोळ्या झाड वगैरे वगैरे नाटक करणार जरांगे पाटील आणि पुढच्या गावात जाऊन रात्री झोपणार आणि सकाळी उठून आपल्या गावात म्हणजे अंतर्वली सराटीला येणार. हा सगळा आंदोलनाचा फोरखेळ करून टाकला. आणि आता अचानक आज एका बाजूला भुजबळ, दुसऱ्या बाजूला अजितदादा नॉट रिचेबल आणि तिसऱ्या बाजूला जरांगे पाटील हे नवं आंदोलन माघार न घेण्यासाठी सुरू करणार अशी घोषणा. या 3 बातम्या मी एकाच वेळेला बघत होतो तेव्हा मला आमच्या मालवणीतली एक म्हण आठवली. जरांगे पाटील मराठवाड्यातले आहेत, त्यांना मालवणी आणि कोकणी भाषा माहिती नसेल, पण असे सोपा आणि समजण्यासारखा आहे. नगाऱ्याची घाय थै तुंतुण्याचा काय. म्हणजे नगारा कसा वाजतो तुम्हाला माहिती आहे, गडा 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 गडा, अक्षरशः गडगडाट व्हावा यासारखा नगारा वाजत असतो. त्याच्यासमोर इतर आवाज आपल्याला ऐकू सुद्धा येत नाही. आता नगारा गडगडत असेल अशा वेळेला कोण तुणतुण वाजवायला लागला ते आपल्याला ऐकायला येणार नाही. काय तो तमाशामध्ये किंवा लावणीमध्ये तुणतुण वाजत असतं, पण ढोलकी वगैरे इतर आवाजानं जेव्हा सौम्य होतात तेव्हा तुणतुण्याचा आवाज येतो, नाहीतर तुणतुण वाजत असतं पण आवाज आपल्याला ऐकू येत नाही. आणि म्हणून मालवणी जी इरसाल भाषा बोली आमची,
त्यामध्ये नगाऱ्याची घाय थै तुंतुण्याचं काय असं जे म्हटलं जातं ते मला जरांगे पाटील यांच्यासाठी कसं फिट्ट बसतं हे सांगावंसं वाटलं. गेली वर्ष दीड वर्ष 2 कोटी मराठा मुंबईत येऊन धडकणार, वाशीपर्यंत आले, परत गेले. हळूहळू करत त्यांच्या सभांना आणि आंदोलनांना मिळणारा प्रतिसाद कमी होत गेला आणि जसजशी लोकसभा निवडणूक आली तसतसं मीडियाने सुद्धा इतर मसालेदार बातम्या असल्यामुळे जरांगे पाटलांकडे पाठ फिरवली. लोकसभेत भाजपला आणि एनडीएला महायुतीला दणका बसला. त्याचं श्रेय जरांगेंना देण्याची स्पर्धा सुरू झाली आणि विधानसभा निवडणुका 4 महिन्यात झाल्या. तिथे जरांगेंचा फायदा मिळवणारी महाविकास आघाडी ही भुईसपाट झाली, नाही सुपडा साफ झाला. सत्ता मिळणं दूरची गोष्ट, विरोधी नेतेपद पण मिळवताना मारामार अशी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांची अवस्था झाली. आणि जरांगे पाटलांकडे वळून कोण बघणार? 234 आमदार, 237 आमदार महायुतीच्या गोटात आल्यानंतर कोणाला मंत्री करायचं, कोणाला नाही, कोणाला राजी ठेवायचं, कोणाला नाराज होऊ द्यायचं, ही सरकार सत्ताधारी पक्षाला भेडसावणारी विषय आणि वस्तुस्थिती असताना जरांगे पाटील काय म्हणतायत, यांचं लाड कौतुक करायला वेळ कोणाला आहे? जरांगे पाटील परत एकदा आता फार मोठा आवेशपूर्ण उपोषण आणि आंदोलन करायला निघालेत, पण त्यांच्याकडे बघायला कोणाला वेळ आहे का? भुजबळ असतील, शिवतारे असतील, तुमचे मनगुंटीवार असतील, अनेक ज्येष्ठ ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही ते नाराज आहेत. त्यांची नाराजी थोपवण्यामध्ये राज्यकर्ते घडून गेलेले आहेत. विधानसभा पण चालू आहे. हे सगळे नगारे एकामागून एक असे बडवले जात आहेत. त्यामध्ये जरांगे पाटील नावाचं तुणतुणं कोणाला ऐकू तरी येणार आहे का? जो गदारोळ चाललाय मी बघतोय. 2 दिवस 3 दिवस झाले, आठवडा झाला, सरकार कधी बनणार, मग बनलं तर विस्तार विस्तार. आणि आता एकापेक्षा एक नाराजांची जी फौज उभी राहिलेली आहे ती निस्तरताना राज्यकर्ते आणि सत्तेतले पक्ष इतके गडबडून गेले आणि त्यांच्या नाराजीचा आपल्याला कितपत फायदा उठवता येईल म्हणून त्यांच्या फाटक्यात हात किंवा बोट घालण्यासाठी धडपडणारे महाविकास आघाडीचे पक्ष आणि नेते, त्यांना सुद्धा जरांगे पाटलांकडे बघायला वेळ नाहीये. शरद पवारांसारख्या दिग्गजाने तर जरांगे पाटलांकडे विधानसभेपूर्वीच पाठ फिरवलेली होती. आणि विधानसभेमध्ये जे काही निकाल आले, ज्या पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रचंड दणदणीत यश मिळवले, त्यानंतर एक गोष्ट साफ झाली की जरांगे पाटील यांचा विधानसभेत नाहीच पण लोकसभेत सुद्धा प्रभाव पडला नव्हता. आणि त्यामुळे हळूहळू करत ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या मराठा राजकारणाचा जरांगे पाटील यांनी आपल्या निरर्थक आंदोलनातून सत्यानाश करून टाकला, त्याचा जो फटका मराठा राजकारणाला बसलाय, त्यामुळे मराठ्यांमधून हळूहळू करत जरांगे विरोधातले आवाज उमटायला लागले. तशा तक्रारी कुरबुरी आधीपासून होत्या, पण जरांगे पाटील हा मराठ्यांच्या राजकारणातल्या मुळावर आला. राजकारणातली मराठ्यांची रुजलेली आणि दीर्घकाळ घट्ट रुजलेली मुळं सुद्धा जरांगे पाटील यांच्या आरक्षण आणि उपोषणाने उखडून टाकली. याचं रिअलायझेशन, याचा साक्षात्कार हळूहळू महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठा राजकारणाला, कुठल्याही पक्षातले असत, यायला लागलं. आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये जे काय ओबीसी कन्सोलिडेशन झालं, ओबीसी एकजूट झाली आणि मराठ्यांच्या विरोधात उघडपणे आवाज उठवायला लागली, त्यामुळे मराठ्यांचा इथलं राज्यातल्या राजकारणावर जो वर्चस्व होतं, प्रभुत्व होतं, ते सगळं विस्कटून गेलं. आणि ते विस्कटण्याला एकच कारण होतं की जरांगे पाटील यांनी मराठा एकजूट करताना ओबीसींची इतकी घट्ट एकजूट केली
की मराठ्यांना घाबरण्याची गरज नाही, ही धारणा, मराठ्यांना आपण निवडणुकीत पण भारी पडू शकतो, याचा ओबीसींना झालेला साक्षात्कार. ज्या प्रकारे भुजबळ सुद्धा म्हणतात की मी एकट्याने जरांगे पाटलाला अंगावर घेतला, याचा अर्थ समजून घ्या. भुजबळ जे सांगतायत ते आपली ताकद सांगत नाहीयेत, ते सांगतायत जरांगे पाटलाला ओबीसींचा एकमेव नेता म्हणून मी एक हाती हरवलेला आहे. महायुतीला जे प्रचंड यश मिळालं त्यामागे ओबीसी मतांची ताकद आहे आणि ओबीसी मतांनी मराठा मतांना पराभूत केलं म्हणून महाविकास महायुतीला इतकं मोठं यश मिळालं. हा जो एक युक्तिवाद भुजबळ उभा करतायत त्याचा अर्थ सरळ होतो की मराठ्यांचं भले भाजप सत्तेत येऊ, काँग्रेस सत्तेत असो, एनसीपी सत्तेत असो, शिवसेना सत्तेत असो, महाराष्ट्राच्या राजकारणावर कायम मराठा जातीचा आणि महाराष्ट्रातल्या एक 5-7 हजार लहान मोठ्या मराठा परिवारांची हुकूमत होती. ती हुकूमत जरांगे पाटील यांनी ढिली केली आणि ओबीसींच्या एकजुटीने त्याच्यावर असा घणाघात केला की मराठा आरक्षण, मराठा वर्चस्व, मराठ्यांचं मराठी राजकारणावर असलेलं प्रभुत्व फार जमीनदोस्त होऊन गेलं. त्याला ओबीसींची एकजूट कारण आहे असं मी मानत नाही. त्यापेक्षा मराठा म्हणजे सर्व जाती समूहांना, तळातल्या वरच्या सगळ्या जाती समूहांना एकत्र आणि समजून घेणारा आणि समन्वयाने आपल्या सोबत ठेवणारा म्हणून जी मराठा समाजाची राजकारणातली ओळख होती तिला जरांगे पाटलांनी सुरुंग लावला. आज कुठल्याही भागामध्ये मराठा वर्चस्व दिसेन असं झालंय, त्याचं एकमेव कारण जरांगे पाटील आहे. शरद पवारांनी त्यांना आधार दिला असेल किंवा इतर कोणी मराठा नेते अखंड जरांगे पाटलांच्या बाजूला दिसलेले राजेश टोपे सुद्धा आपल्या हक्काच्या मतदारसंघात पराभूत झाले. बाळासाहेब थोरात, तुमचे पृथ्वीराज चव्हाण, पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा प्रभुत्वाच्या नेत्यांचा दणदणीत पराभव झालाय मित्र. आणि याला ओबीसी कन्सोलिडेशन एक कारण आहे, पण मराठेतर जातींचं जर ध्रुवीकरण झालं तर जरांगे फॅक्टर हा मराठा प्रभुत्वाला सुरुंग लावेल, हे मी परत परत सांगत होतो. आणि तेच झालेलं आहे. विधानसभा निवडणुकीत त्याची चुणूक आपल्याला मिळालेली आहे. आणि तरीही जरांगे पाटील परत आंदोलनाची भाषा करत असतील तर त्यामुळे मराठेतर जातींनी, ओबीसींनी गडबडून जाण्याचं काही कारण नाही. जरांगे पाटलांना घाबरायचं असेल तर मला असं वाटतं की राजकारणात वावरणाऱ्या मराठा जातीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जरांगे पाटील यांना घाबरलं पाहिजे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी मराठीतली जी म्हण आहे ती मला वाटते जरांगे पाटील यांना परफेक्टली लागू होते. आणखीन एक आंदोलन, याचा अर्थ असा होतो की स्थानिक पातळीवरच्या ज्या ज्या संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या आगामी काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी उरलेलं सुद्धा असं जिल्हा परिषद, तालुका पंचायत पातळीवरचं मराठा नेतृत्व आहे ते पूर्णपणे उखडून टाकून उद्ध्वस्त करण्यासाठीच जरांगे पाटील आता कामाला लागलेत काय अशी मला शंका येते. अर्थात जरांगे पाटील स्वतःच्या बुद्धीने चालतात असं मी अजिबात मानत नाही. त्यांना जो कोणी खेळवणारा असेल तो मराठा समाजाचा किंवा राजकीय मराठ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू असावा अशी माझी दाट शंका आहे. कारण जरांगे पाटील हे आपल्या बुद्धीने चालतात असं त्यांच्या बोलण्या चालण्यावरून दिसतच नाही. आणि म्हणूनच हळूहळू करत
माध्यमांना देखील जरांगे पाटील यांची चमचम किंवा चमकणारी जी किमया आहे ती संपल्याची जाणीव झाली आहे. आणि म्हणून बघता बघता जरांगे पाटील हे माध्यमातून सुद्धा अंतर्धान पावल्यासारखे झाले. धमक्या त्यांनी, आता ते एखादी बातमी दाखवली जरांगे पाटील बोलले, त्यांनी घोषणा केली वगैरे वगैरे, पण जे काय आता मंत्रिमंडळाचं आणि राजकारण चाललेलं आहे त्यामध्ये जरांगे पाटलांकडे बघायला कोणाला वेळ आहे? नगाऱ्याची गाय थै तुंतुण्याचा काय. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा. ज्यांना मिळत नसेल त्यांनी आपल्या मित्र परिचितांना विचारावं आणि एकमेकांकडून प्रतिपक्षाची लिंक घेऊन माझ्यापर्यंत पोहोचावं. नमस्कार.